राजापेठ प्रभाग क्रमांक 18 मधील क गटात ईव्हीएम मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे मते कमी मिळाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। उमेदवार अर्चना अमोल ठाकरे यांचे पती अमोल ठाकरे यांनी हा आरोप केला आहे। शिव इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रातील एका खोलीत अपेक्षित 140 मतांऐवजी केवळ 67 मते मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर क गटासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। अनामत रक्कम भरण्यासही तयार असल्याचे सांगत अमोल ठाकरे यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना निवेदन दिले आहे। मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे। प्रभाग क्रमांक 18 राजापेठ कवरनगर यामधून माझी मिसेस क गटातून असाधारण महिलामधून निवडणूक लढवली होती। त्यामध्ये शिव इंग्लिश स्कूल बूथ क्रमांक त्या ठिकाणी खोली नंबर 5 मधून मला कमीत कमी 200 मतं मिळणे अपेक्षित होते। अपेक्षित मीन्स गॅरंटेड होते, पण त्या ठिकाणी मला फक्त 67 मते मिळालेली आहे। माझं म्हणून निवडणूक आयोगावर माझा आक्षेप आहे का तुमच्या ईव्हीएम मशीनच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे, तरी तिथली निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेऊन आम्हाला न्याय द्यावा। तसेच 200 किंवा आम्हाला संपूर्ण प्रभागामध्ये 2000 पेक्षा एक मत जरी कमी पडलं तर इलेक्शन कमिशनचा जो काही दंडात्मक रक्कम आहे ती रक्कम आम्ही भरण्यास अदा करण्यास तयार आहे। सध्या या स्तरावर जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही कोर्टाच्या पायरीवर चढू। हायकोर्ट सुप्रीम कोर्टपर्यंत हा मुद्दा आम्ही नेऊ।